नमस्कार. आजचा विषय आहे गिफ्ट डीड किंवा बक्षीसपत्र याचे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे का? एखादी व्यक्ती स्वतःची मालमत्ता स्वखुशीने कोणताही मोबदला न घेता दुसऱ्याला देण्यासाठी गिफ्ट डीड करतात. यालाच आपण बक्षीसपत्र असे म्हणतो. बक्षीसपत्राच्या बाबतच्या ज्या तरतुदी आहेत त्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 मध्ये करण्यात आल्या आहेत. नोंदणी कायदा 1908 नुसार बक्षीसपत्र रजिस्टर करणे गरजेचे असते. जर बक्षीसपत्र कुटुंबात झाले असेल तर स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही, परंतु जर का बक्षीसपत्र कुटुंबाच्या बाहेर झाले असेल तर मात्र स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. बक्षीसपत्राने घेतलेली मालमत्ता विकता येते का? हो, ती विकू शकता, गहाण ठेवू शकता किंवा भाड्याने देऊ शकता. परंतु अशी मालमत्ता विकली तर इन्कम टॅक्स 1961 लागू होतो आणि कॅपिटल गेन भरावे लागते. धन्यवाद.